हॅलो. आज आहे मकर संक्रांत आणि सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बरं, मकर संक्रांत सेलिब्रेट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा साजऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि मी कोकण साईडची आहे किंवा मी चिपळूणची आहे आणि माझं सासर माहेर पण तिकडचंच आहे. त्याच्यामुळे थोड्याफार ज्या पद्धती आहेत लग्नानंतरच्या त्या आमच्या सेम सेम आहेत. म्हणजे असं काय खूप जास्त फरक पडत नाही. कारण माझं माहेर चिपळूण आहे आणि माझं सासर रत्नागिरी आहे. आणि आमच्याकडे असं मकर संक्रांतीमध्ये सुगड भरतात. बरं, सुगड हे मी जे पहिले आणले होते म्हणजे पहिल्या संक्रांतीचे होते तेच मी आणते. कारण इकडे मोस्टली मला मिळत नाहीत. मिळत पण असतील पण खूप शोधावे लागतील. पण हेच मी व्यवस्थित स्वच्छ साफ करून वगैरे नंतर वापरते. बरं, ते मी सगळ्यात आधी सुगड जे पाण्यातून काढले, धुवून घेतलेत छान. त्याच्यानंतर त्यांना मी हळदी कुंकू लावून घेतलंय आणि सुगडामध्ये जे साहित्य लागतं ते पूर्ण रानमेवा हा लागतो आणि यावेळेला मला मोस्टली मिळालेत. म्हणजे मला लास्ट टाईम बोरं वगैरे मिळाली नव्हती. हां, बोरं वगैरे गावाला छोटी-छोटी मिळतात, पण इकडे जे आता अवेलेबल आहे तेच मी वापरते. आणि इकडे बोरं घेतलेत मी, मटारच्या शेंगा घेतल्यात. त्याच्यानंतर आवळा पण बघाल तर मला मोठा आवळा मिळाला आहे, छोटा काही मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर हरभऱ्याच्या शेंगा आहेत आणि असं सगळं साहित्य आहे. गाजर पण आहे. आणि हे सगळं साहित्य मी एकत्र करून घेते. म्हणजे ज्यावेळेला मी सुगड भरेन त्यावेळेला मला सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग मी त्या सुगडामध्ये टाकेन. बरं, तिळगुळचे लाडू मी काही बनवलेले नाही आहेत, म्हणजेच तिळाचे मी बाहेरून आणलेत. आणि मी ॲक्च्युली खरं सांगू तर मी कधीच तिळगुळाचे लाडू बनवलेले नाही आहेत. यावेळेला थोडं ट्राय करीन म्हटलं, पण नाही वेळ मिळाला. त्याच्यामुळे मी जे मकर संक्रांतीला लागणार होते ते मी बाहेरून आणले. आणि सुगड भरायच्या मी परत सांगते की वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. मला जी पद्धत माहीत आहे किंवा जी मी बघितले त्या पद्धतीने मी भरते. हे सगळं जे साहित्य आहे ते सगळं सुगडांमध्ये टाकायचं आणि छान त्यांची पूजा आरती करून घ्यायची आणि नंतर मग हे सुगड तुळशीपाशी किंवा घरातल्या आपल्या मोठ्या लोकांना वगैरे असं देतात. पण मी तुळशीला वगैरे ठेवते कारण इथे आमच्या इकडे आजूबाजूला म्हणाल ना तर संक्रांतीचं तेवढं काही कुणाला माहीत नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन फॅमिलीज कमी आहेत, त्याच्यामुळे खूप कमी जणांना माहीत असतं. कारण मी हळदी कुंकू पण करणार आहे आणि तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण खूप जणींना हळदी कुंकवाला या असं म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की काहीतरी पूजा आहे आणि त्याच्यासाठी बोलवलं आहे. मग ते मला ॲक्च्युली मी 1-2 जणांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी मला असं पण विचारलं होतं की हळदी कुंकाला येताना काय घेऊन यावं लागतं. म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ही आता महाराष्ट्रातली किंवा आपल्या साईडची पद्धत आहे आणि आपल्याकडची लोकं आहेत, 2-3 फॅमिलीज आहेत, मी त्यांना पण बोलवणार आहे. आणि मी हळदी कुंकू इकडचं कसं सेलिब्रेट करते हे पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. बरं, मी हे सुगड वगैरे सगळं लावून घेतले, छान सुगडांची पूजा करून घेतली आणि आशीर्वाद घेतला. छान गाजराचा मी हलवा बनवला होता नैवेद्याला आणि अशी माझी मकर संक्रांत साजरी झाली. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.